उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर जशी मोर्चांची मालिका सुरू झालेली आहे, त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा प्रचंड जनसागर असलेला मोर्चा काढण्याची मानसिकता सर्व आंबेडकरवादी समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आज आम्ही माननीय SP साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून मोर्चाचा मार्ग आम्हाला ठरवून देण्याच्या संबंधानं आम्ही मागणी केलेली आहे। महात्मा फुले यांचा पुतळा शिवाजीनगर, कला मंदिर, वजीराबाद SP ऑफिस, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, मग यू टर्न घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन इथं काही प्रमुख माणसांचा इथं सहभाग होईल, त्यांचं वक्तृत्व होईल। अशा पद्धतीनं हा मोर्चा आम्ही सगळेजण मिळून काढत आहोत। या मोर्चाला नेतृत्व करण्यासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराजी आंबेडकर, माजी समाज कल्याण मंत्री घोलप साहेब, माजी समाज कल्याण मंत्री बडोले साहेब, असे सर्व 5 जणांची जी समिती महाराष्ट्रात आहे, ते महाराष्ट्रातल्या समितीचे प्रमुख 5ही जण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये खूप मोठा रणसंग्राम उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। रणसंग्राम म्हणजे कोणाबरोबर वाद नाही, तर आपली भूमिका प्रखरपणे मांडणे, अग्रेसिव्ह भूमिका घेणे, ही मानसिकता सर्व आंबेडकरवाद्यांची आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही आमच्याकडून आमचं धोरण स्पष्ट करणार आहोत। ज्या पेशव्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी 2 समाजामध्ये नको असलेला वाद निर्माण करून अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी दूर लोटण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, त्यांचा निषेध करण्यासाठी, पेशवाईचा धिक्कार करण्यासाठी म्हणून हा उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये निघत असलेला मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये 59 जातीच्या सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि मोर्चा यशस्वी करावा, आंबेडकरी आवाज बुलंद करावा, आंबेडकरवादी संघटनेचं स्वरूप मोठं करावं, अशा पद्धतीची आग्रहाची मागणी सगळ्याच आंबेडकरवादी जनतेला करण्यात येत आहे। त्याच्यामध्ये भिक्खू संघ राहील, बौद्ध महासभा राहील, समता सैनिक दल राहील आणि प्रत्येक समाजाच्या संघटनेची माणसं, त्यांचे जे सामाजिक प्रतिनिधी असतील, त्यांचे जे सामाजिक संघटन असेल, ती सर्व माणसं या मोर्चामध्ये उपस्थित राहणार आहेत। सगळेजण जीव तोडून प्रयत्न करीत आहेत। 16 तालुक्यामध्ये फिरून जनसागर नांदेडमध्ये आणण्याचा प्रयत्न या सर्व उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून हा मोर्चा आंबेडकरी चळवळीला, महाराष्ट्र शासनाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून आंबेडकरी समाज उठल्याच्या नंतर काय होते हे दाखवून देण्याचा प्रयत्न राहणार आहे।